इथे पक्ष प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे ती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि त्यामुळे आता आपण बघितलं तर थोड्याच वेळात मंत्री भरत गोगावले या ठिकाणी दाखल देखील होतील आणि त्यानंतर आहेत ते अतुल चौगुले जे आहेत ते प्रवेश करणार आहेत. आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक वर्ष आहे ती राष्ट्रवादीची सत्ता श्रीवर्धन नगरपालिकेवर आहे. मात्र यंदाचं जे चित्र आहे ते काहीतरी वेगळंच समोर आलेलं पाहायला मिळते. आणि आपण बघितलं तर दक्षिण रायगडमध्ये ठाकरे सेनेची खूप मोठ्या प्रमाणात ताकद होती. मात्र ही संपूर्ण ताकद आहे ती आता शिंदे सेनेकडे गेलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता या नगरपालिकेमध्ये अतुल चौगुले जे ठाकरे सेनेकडनं निवडून आलेले आहेत त्यांनी देखील याच पार्श्वभूमीवर कदाचित हा निर्णय घेतला असावा आणि त्यामुळे आता हे जे चित्र आहे ते काहीतरी वेगळंच दिसायला बघायला मिळते. आणि आता अतुल चौगुले जे आहेत ते पक्ष प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. आणि स्वतः मंत्री गोगावले आहेत ते अनेक शिवसैनिकांसोबत आता तिकडे रवाना झालेले आहेत. श्रीवर्धन नगरपालिकेच्या बाहेरच आहे तो सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे तो जल्लोषाची ही सगळी तयारी आहे ती पाहायला मिळते. आणि हा सगळा जो प्रवेश आहे तो या ठिकाणी होणार आहे हे मात्र निश्चित आपल्याला ऐकायला मिळते. प्रज्ञा, तर श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये गणेश एकूणच चित्र जर विचारात घेतलं म्हणजे आता नगराध्यक्ष थेट ठाकरेंकडून शिंदेकडे जात आहेत, मात्र एकूणच चित्र काय आहे सध्या श्रीवर्धन नगरपालिकेचं? श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी तिहेरी आहे ती लढत झाली होती. ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना अशा पद्धतीने ही लढत होती. मात्र या ठिकाणी मतदारांनी आहे तो ठाकरेंच्या सेनेला आहे तो नगराध्यक्ष पदासाठी कौल दिलाय आणि इतर ज्या काही जागा आहेत त्या राष्ट्रवादीकडे गेलेल्या आहेत, काही शिंदे सेनेकडे आलेल्या आहेत.